सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील मित्रनगर येथे राहणाऱ्या 21 वर्षीय प्रज्वल बसवराज कैनुरे याने 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वलने आत्महत्येपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 2 स्टोरीज शेअर केल्या होत्या। पहिल्या स्टोरीत त्याने लिहिले, आज हम है कल हमारी यादें होंगी, जब हम ना होंगे तब हमारी बातें होंगी। तर दुसऱ्या स्टोरीत त्याने लिहिले, सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेतला आहे। माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या, हीच माझी इच्छा आहे। प्रज्वल हा मार्केट यार्ड येथे काम करत होता। त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रज्वलला उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।